श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सर्व दुःख आजारपण दूर हो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की चैत्र पौर्णिमा ही अगदी जवळ आलेली आहे. म्हणजेच शनिवारी चैत्र पौर्णिमा आहे. तर आपल्याला नवरात्रामध्ये आता हे जे शारदीय नवरात्र, शाकंभरी नवरात्र आणि आता हे चैत्र नवरात्र, हे तिन्ही नवरात्र असतात. तर आपण काय करत असतो, आपल्या कुलदेवीची ओटी आपण नवरात्रामध्ये भरत असतो. आता हे प्रत्येकाला माहीत आहे की कुलदेवीची ओटी आपण भरायची असते. म्हणजे कधी भरायची, कशी भरायची, हे तर आता नवरात्रामध्ये आपण भरत असतो. आता ज्यांनी नवरात्रामध्ये ज्यांच्याकडून ओटी भरून झाली नाही तर ते पौर्णिमेला भरत असतात. आणि तसं पण ना चैत्र नवरात्र म्हणजेच चैत्र पौर्णिमा जी आहे, तर ह्या चैत्र पौर्णिमेला ओटी भरण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणजे कुलदेवीची ही एक उच्च कोटीची सेवा आहे की आपण मान सन्मान करणं कुलदेवीचा, म्हणजेच आपल्याला मान सन्मान करणं, कुळाचार करणं. हे आपण गुरु आपण म्हणतो किंवा ह्या देवाला मानतो, त्या देवाला मानतो, हे सर्व आपल्याला जरी करत असलो आपण, आता पहिलं आपल्याला काय आहे की आपल्याला कुलदेवी म्हणजे कुलदैवतचा मान सन्मान करणं खूप गरजेचं असतं. तरच आपण आपल्या घरामध्ये सुख समाधान शांतता म्हणजे आपण आयु आरोग्य आपल्या घरामध्ये हे नांदत असतं. जर आपण कुलदेवीचा मान सन्मान कुळाचार जर करत असेल तर पहिलं आपलं हे एक कामच आहे की आपल्याला कुलदेवीचा म्हणजे कुलदैवतचा मान सन्मान करणं. त्यानंतर पितरांचं पण म्हणजे पितरांचं हे करणं. हे आपण दोन जरी दैवत आपले सांभाळले आणि आपले गुरु स्वामी महाराज म्हणजे आपले जे तुमचे गुरु असतील ते गुरु, कारण गुरु हे आपल्या आयुष्याला जे मार्गदर्शन करत असतात आणि आपण कुलदैवतचं करणं आणि पितरांचं करणं हे आपलं काम असतं. तर मग हे कुलदेवीचे आपला कुळाचार कसा करायचा, तर तेच आपण आज पाहणार आहोत की ओटी भरण्यासंदर्भात. तर ओटी भरताना आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तूंचा मान असतो कुलदेवीचा. आता सर्वप्रथम म्हणजे तुम्ही जर साडी, आता जर तुम्ही शारदीय नवरात्रामध्ये साडी म्हणजे कसं त्याला आपण लुगडं असं ते कसं 6 वार 9 वार अशा प्रकारे तुम्ही जे घेतलं, म्हणजे समजा जर शारदीय नवरात्रामध्ये जर तुम्ही आपलं ते 9 वार साडीने जर ओटी भरलेली असेल किंवा मग शाकंभरी नवरात्रामध्ये तुम्ही जेव्हा जर ओटी भरलेली नसेल तर तुम्ही आता या चैत्र पौर्णिमेला एक 9 वार म्हणजे आपल्याला साडी घ्यायची आहे. आणि जर तुम्ही तेव्हा भरलेली असेल तर आपल्याला मान सन्मान कुळाचार करायचा आहे. त्यामुळे मग तुम्ही असा एक खण घेतला म्हणजे एक पीस घेतला तरी पण चालेल. आता सर्वप्रथम की मग आपल्याला दरवर्षी आपल्या कुलदेवतला जाणं गरजेचं असतं. पण आता आपल्याला कुलदेवीला आपलं जाणं शक्य होत नाही. कुलदेवी ही 5-3.5 पीठापैकी एक म्हणजे कुलदेवी असते ही आपली. कोल्हापूरची महालक्ष्मी, परत अजून तुळजापूरची अंबाबाई, त्यानंतर रेणुका माता आणि सप्तशृंगी माता, ह्या 4 देवींपैकी एक देवी असते. आपल्याला आपण म्हणतो की आमच्या गावातली ही देवी आहे, ती देवी आहे, ते सगळं असतं. पण मेन त्यांचं मूळ स्थान जिथं असतं तिथं आपल्याला वर्षातून एकदा जाणं गरजेचं असतं. मग आता यानंतर आपल्याला वर्षातून तिथे एकदा जाणं गरजेचं असतं आणि त्यांचा कुळाचार मान सन्मान करणं हे गरजेचं असतं. त्याचनंतर मग आपलं ग्रामदैवत म्हणजे पण देवी ही असते. मग आता समजा तिथं जर नाही जाणं शक्य झालं तर आपण ह्या नवरात्रामध्ये किंवा ह्या पौर्णिमेला आपण आपल्या गावातल्या म्हणजे ग्रामदैवतल्या आपल्या आसपास जी देवी आहे आणि जी आपली कुलदेवी आहे तर ती आपण तिथं ओटी भरू शकतो. आता प्रत्येक ठिकाणी कुलदेवीचं नाव आता जे मूळ स्थानावर जाणं होत नाही तर मग गावामध्ये असते आसपास तरी आपल्या असतेच. मग आता समजा तिथंही तुमचं जर जाणं नाही झालं तर आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा फोटो कुलदेवीची ओटी आपण घरात पण भरू शकतो. तर आता त्यासाठी तुम्हाला 9 वार लुगडं घ्यायचं आहे. जर तुम्ही शारदीय नवरात्रामध्ये जर तशी ओटी भरली असेल तर आता तुम्हाला म्हणजे प्रत्येकाच्या ऐपतीनुसार तर मग तुम्हाला काय करायचं आहे, एक साडी घ्यायची आहे. जर नवीन आणून झालं तर अतिशय चांगलं. तर मग आपल्याला ती ओटी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही नाहीतर खण पीस घेतला तरी चालेल. तर पहिलं आपल्याला तुम्ही साडी जर घेतली तर आपलं खण घेणं गरजेचं असतं. खणा नारळाने ओटी भरली हे आपल्याला माहीत आहे. तर मग आता पीस घ्यायचा आहे. पिसावरती 2 ओंजळ अशा आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. तांदळाला महत्त्व आहे. त्यानंतर श्रीफळ नारळ हे तुम्हाला माहीत आहे की श्रीफळ नारळ हे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला खारीक, खोबरं, आपण म्हणतो बदाम, हळकुंड, हे आपल्याला सुपारी, हे आपल्याला 5ही त्यामध्ये घ्यायचं आहे. खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी हे घ्यायचं आहे. हे झालं का मग आपल्याला 16 शृंगार घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही बांगड्या घेऊ शकता. मग जे इतर पण 16 शृंगार येतात ना तर तुम्ही सिंदूर, परत आपण हळदी कुंकू,
हळदी कुंकू. 16 शृंगारामध्ये त्याच्यामध्ये ज्यांना जे शक्य होईल, कोणी नीलपेंट, कोणी मेहंदीचा कोन, कोणी सिंदूर, मी सांगितलं ना यापैकी कुठलंही तुम्ही वस्तू 16 शृंगारच्या, कोणी नखातली नथ, कानातलं, गळ्यातलं ह्या वस्तू ठेवत असतात. पण तुम्हाला जे शक्य होईल ते ठेवा. आणि किंवा मग तुम्ही सध्या बांगड्या वगैरे आपलं जे वापरण्यासारख्या ज्या वस्तू असतात त्या ठेवल्या तरी पण चालतील. आणि मग नंतर तुम्ही फळं ठेवायचे आहेत पहा. आता तुम्हाला 5 प्रकारचे फळं शक्य झाले तर 5 प्रकारचे फळं ठेवा किंवा 1 फळ ठेवलं तरी पण चालेल. मग तुम्हाला फळ घ्यायचं आहे. तर आता प्रत्येक वस्तू म्हणजे पहा, खणापासून म्हणजे पिसापासून आपल्याला हळदी कुंकू लावायला सुरुवात करायची. त्या हळदी कुंकू पिसाला लावायचं आहे, म्हणजेच पहा साडीपासून. नंतर मग आपल्याला थोडंसं त्या जे आपण तांदूळ घेतले त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर पहा, आपण श्रीफळ घेतले त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या आपण ह्या 5 वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ना, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम, त्याला हळदी कुंकू थोडंसं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर जे 16 शृंगार घेतले आहेत, सर्वप्रथम पहा आपण काचेच्या बांगड्या घेणार आहोत. तर त्या काचेच्या बांगड्या त्याला तुम्ही हळदी कुंकू लावायचे. 5, 7 अशा आपण घेत असतो का, तर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. आणि मग नंतर जे 16 शृंगार तुमच्याकडे आहेत, तुम्ही मेहंदीचा कोन, नेकपालिश किंवा आपण जे सिंदूर वगैरे ज्या वस्तू वापरतो, म्हणजे ज्या नवीन वस्तू आहेत आपण त्या ओटीमध्ये घ्यायच्या आहेत, आणायच्याच आहेत. आणि त्यानंतर मग आता फळ ठेवणार आहोत. तर मग हे फळ ठेवलं का हे सगळं आपलं ओटीचं साहित्य होतं पूर्ण तयार. आणि त्यानंतर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला एक वस्तू म्हणजे ती मान वस्तूंचा, ह्या मान वस्तूंचा मान असतोच. तर मग आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत पहा. आता हळदी कुंकू तर आपलं सगळीकडे लावून झालं आहे. त्यानंतर आता प्रत्येक वस्तूला किंवा मग आपण अशी फुलं वगैरे किंवा आता आपण बाजारात आपल्याला फुलं वगैरे भेटतात तर त्यांच्याकडे आपल्याला वेणी पण भेटते पहा. जा आपल्या शेवंतीची वेणी वगैरे असते पहा, म्हणजे फुलांची. देवीला वेणीचा खूप मान आहे. तर मग त्या श्रीफळावरती तुम्ही वेणी वगैरे अर्पण केली देवीच्या ओटीमध्ये तरी चालेल. मग नाही वेणी तुम्हाला भेटली तर मग तुम्ही गजरा किंवा मग फुलं वगैरे तुम्ही अर्पण करू शकता त्या ह्याच्यामध्ये, ओटी जी भरली त्या ओटीमध्ये. आणि तुम्हाला मेन म्हणजे एक विसरायचं नाही की तुम्हाला त्यामध्ये विडा, म्हणजे पहा आपण जो विडा, खायचा विडा असतो ना, तर विड्याच्या खूप विड्याचं पानाचं म्हणजे महत्त्व आहे. नागिनीचे पानं जे असतात ना पहा, त्याच्यामध्ये तो विडा जो आहे तर त्या विड्याला खूप महत्त्व आहे. देवीची ओटी भरताना त्यामध्ये विडा हा असलाच पाहिजे. आणि आता आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरतो. आता आपण घरात का भरीनात, पण आता ती आपण ओटी भरत आहोत, त्यामध्ये आपल्याला नागिनीच्या पानाचा म्हणजे पहा जो विडा असतो ना खायचा, तर तो विडा त्यामध्ये आपल्याला आवश्यक म्हणजे अतिशय गरजेचं आहे. तर हे आपण एका ताटामध्ये सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. ओटी भरताना देवघराच्या समोर अगोदर आपण चौरंग पाट वगैरे ठेवणार आहोत. त्यानंतर आपण ही सगळी ओटी भरून घेतली आहे. तर आपल्याला ती ओटी उचलायची आहे पहा. उचलायची, आपल्या छातीला लावायची. आणि मी तुम्हाला सांगितले ना की हे आता ओटी भरताना हे बोलायचं आहे आपल्याला, तर हे छातीला लावायची. आणि मग आपल्याला समोर ओटी धरायची आहे आणि म्हणायचं आहे, उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. आणि आपल्याला ती ओटी कपाळाला लावायची आहे. आणि मग आपले जिथे देवघरामध्ये फोटो आहे कुलदेवीचा किंवा जो टाक आहे तर त्या अशा चरणी आपल्याला तिथं ती ओटी लावायची आहे. आपल्या कपाळाला पण लावायची आहे आणि तिथं मग आपल्याला ती लावायची, आपल्या छातीपाशी अगोदर धरायची आहे आणि हे बोलायचं आहे, मी सांगितलं तुम्हाला ते. आणि मग तिथे आपल्याला ती ठेवायची आहे. तर कुलदेवीचा कुळाचार मान सन्मान आपल्याला अशा पद्धतीने करायचा असतो. आता हे ओटीचं काय करायचं, तर ही जी ओटी आहे ना, आपण जेव्हा आता देवीच्या मूळ स्थानी जातो तर तिथं आपल्याला ती ओटी, ही ओटी आपल्याला घेऊन जायची आहे. आणि जर नाही तुम्हाला तिथं जाणं शक्य झालं तर जेव्हा जाणार तेव्हा तुम्ही दुसरी ओटी घेऊन जा. तुम्ही तोपर्यंत ही ओटी स्वतः, पा साडी असेल तर ती स्वतः वापरू शकता. आता हे जे तांदूळ आहेत ठेवलेले किंवा हा जो श्रीफळ वगैरे ठेवलेला आहे, तुम्ही याचा प्रसाद म्हणजे तुम्ही घरामध्ये खीर वगैरे बनवून खा. आणि परत अजून हे जे 16 शृंगार आहेत तर तुम्ही स्वतः वापरा. ते बांगड्या वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते हे असं तुम्ही फळ खाऊ शकता. ही जी ओटी भरलेली आहे ना, तर हे आपण स्वतः फक्त मान सन्मान देणं, कुळाचार करणं आणि हे आपल्याला खूप गरजेचं असतं. आपल्या घरामध्ये कुलदेवीचा म्हणजे कुलदैवतचा मानसन्मान होणं, पितरांचं मानसन्मान होणं आणि त्यानंतर आपल्या गुरूंची आपण सेवा करणं, ह्याला खूप महत्त्व असतं. आणि मग ह्यानेच आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये अडचणी येत नाहीत, अडथळे येत नाहीत. ओटी भरतानाचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे पहा, त्याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देईल, तर तुम्ही तो आवर्जून जाऊन पहा. नाहीतर मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ओटी भरायची ते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मी घेऊन आले होते की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्यांनी नवरात्रात ओटी भरली नाही आहे त्यांनी कशी भरायची. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.